जी पारनेर नगरपंचायतचं नगराध्यक्षाचं जे इलेक्शन झालं त्या इलेक्शनमध्ये तुम्ही बघितलं असेल का आपले नवनिर्वाचित आमदार दाते सरांच्या मार्गदर्शनाखाली लोकांच्या मनातील खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कालचं जे पारनेर नगरपंचायतचं जे इलेक्शन झालं त्या इलेक्शनमध्ये आम्ही सर्व नगरसेवक एकजुटीने त्या ठिकाणी लोकशाहीच्या पद्धतीने लढत होतो आणि जे 5 नगरसेवक आमच्या संपर्कात होते त्यांना दडपशाहीच्या मार्गदर्शनाखाली राहून त्यांनी जो आम्हाला पाठिंबा दर्शवला होता तो पाठिंबा त्या ठिकाणी त्यांनी न दर्शवता आमचा त्या ठिकाणी पराजय झाला। आम्हाला तो पराजय मान्य आहे, पण येणाऱ्या पुढच्या कालावधीमध्ये आम्ही प्रामाणिकपणे पारनेर शहरासाठी या आमच्या नेतृत्वांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी पारनेर शहरामध्ये काम करत राहू। आणि राहिला विषय तो माझ्या व्हीपचा, तर ज्या महाशयांनी मला व्हीप बजावलं त्यांना मला एकच प्रश्न विचारायचा आहे, ज्यावेळेस मी त्या गटाचा गटनेता होतो माझा कुठल्याही प्रकारचा राजीनामा न घेता दुसरा त्या ठिकाणी गटनेता करून मी त्या गटाचा दुसऱ्या गटाचा मी सदस्यही नाही आणि सदस्य नसताना तुम्ही जो मला त्या ठिकाणी व्हीप बजावलं त्या व्हीप बजावण्याच्या पाठीमागचं कारण मला काही कळलं नाही आणि त्या अनुषंगाने काल मी त्या ठिकाणी आमची जी पारनेरची जे 6 नगरसेवक होते त्या नगरसेवकांच्या बरोबर मी त्या ठिकाणी मतदान केलं लोकशाहीच्या पद्धतीने। आता घोडेबाजार झाला अशा पद्धतीचा आरोप तुमच्यावरती किंवा महायुतीवरती झाला, तर त्याबद्दल काय मत आहे तुमचं? नाही, याच्यामध्ये महायुतीचा प्रश्नच नाहीये, महायुतीचा प्रश्न नाहीये। घोडेबाजार जे कोणी म्हणत असेल झाला त्यांनी आम्हाला या ठिकाणी दाखवून द्यावं। घोडेबाजार झाला असता तर आमचा काल आम्ही त्या ठिकाणी कमी नसतो पडलो। घोडेबाजार झाला असता तर हे कोणी काही बोलते त्यात काय अर्थ नाही। नगराध्यक्ष पदासाठी अशोक चेडे यांनी फॉर्म भरला महायुतीकडून, तर त्यावेळेस तुमच्या संपर्कात किती नगरसेवक होते? 5 नगरसेवक होते आणि त्यामुळे तर आम्ही निवडणुकीच्या रिंगणात म्हणजे एकूण किती नगरसेवक होते तुमच्याकडे त्यावेळेस? आमच्याकडे 6 + 5 11 नगरसेवक। मग आता त्यानंतर मग पुढे काय, जेव्हा राजीनामा झाला आडसोळांचा त्याच्या म्हणजे त्या संदर्भात तेव्हापासून तुम्ही म्हणजे या पूर्ण प्रक्रियेमध्ये होते का? आता जे माजी नगराध्यक्ष होते माझ्या नंतरचे त्यांनीच हे इलेक्शन लावलं होतं। आता नंतर त्यांच्या डोक्यामध्ये काय हवा भरली हे आम्हाला माहित नाही, किंवा त्यांच्यावरती पण आता त्यांचे 2 नंबरचे धंदे आहेत, त्यांच्यावरती पण काही दडपशाही आली असेल तर मग ते माहित नाही आम्हाला। त्यांची पण इच्छा होती का पारनेर शहराचे पाण्याची पाईपलाईन असेल तुमचा DPR असेल तो मंजूर होऊन पारनेरचा विकास या ठिकाणी व्हावा, पण नंतर त्यांची काही उखळी पाखळी जर बाहेर निघाली असेल त्याच्यामुळे त्यांनी रिव्हर्स जर टाकला असेल तर मग ते होऊ शकतं तसं। माझे नगराध्यक्ष तुमच्या संपर्कात होते? हो होतेच, त्यांना विचार। किती नगरसेवक तुमच्याकडे घेऊन येतात? ते आणि अजून 1 नगरसेवक, असे 2? हा, सोडून 2।